खूप चांगला मुद्दा घेतला आणि आज या निमित्ताने हे बाहेर येईल की अनेक जण माझ्याकडे घेऊन येतात, त्यात धनंजय मुंडे सुद्धा होते. धनंजय मुंडे पंकजा मुंडेची फाईल घेऊन माझ्या घरी आले आणि तेजस ठक्कर नावाच्या व्यक्तीबरोबर, हे 15च्या आसपास असेल, पण त्यांना मी फडणवीस त्यावेळेस मुख्यमंत्री असतानाची गोष्ट, मला एक्झॅक्ट मी माझ्या व्हॉट्सअप चॅटवरनं सांगू शकते, कारण तो तेजस ठक्कर नावाचा त्यांचा जो होता त्यांनी मला मेसेज पाठवून मला म्हणाले आम्हाला यायचंय. तर म्हणे आपल्याला कुठे बाहेर भेटता येईल का? मी म्हटलं मी कोणाला बाहेर भेटत नाही, तुम्हाला यायचंय माझ्या घरी या. तर रात्री 10-10:30च्या सुमारास धनंजय मुंडे आणि तो तेजस ठक्कर माझ्या घरी आले आणि घरी आल्यावर मला म्हणाले की ह्या सगळ्या फाईल्स आहेत. तर मी म्हटलं तुम्ही त्या ठेवा. मी त्यांना चहा पोहे खायला घातले आणि त्यांना म्हटलं मी आज तगायत कधीही दुसऱ्याच्या दिलेल्या फाईल्सवर कधीही काम केलं नाही किंवा कधीही बोलले नाही आणि ह्याच्यातही मी बोलणार नाही. आणि कोणी दिलं म्हणून मी लढत नाही. किती जण येऊन येणं, कारण एकमेकांचे त्यांचे स्कोर्स सेटल करायचे असतात. आय एम नॉट हिअर फॉर दॅट. मला जे योग्य वाटतात, जे मुद्दे मला लढावेसे वाटतात, मनापासून वाटतात, हृदयातून वाटतात, तेवढेच मुद्दे मी लढते. म्हणून मी त्यांचे ते फाईल्स घेतल्या आणि ठेवून दिल्या. आज तगायत पंकजा मुंडेला सुद्धा माहीत नाही की धनंजय मुंडे माझ्या घरी येऊन गेले होते, तरीही मी फक्त त्यांनी दिली म्हणून मी लढले नाही ते मुद्दे घेऊन. इतकं क्लिअर आहे. तर मी जे जे केलं, आता कसं आहे माहिती जाईल की आपण लढायला सुरुवात केली ना की तुमच्यावर वाटेल ते आरोप होतात. तर मी विरुद्ध टोकाची भूमिका घेऊन लढणार. मी त्यांना फोन बिन बिलकुल करणार नाही आणि अशा लोकांना फोन म्हणजे करूच नाही कोणी. आता ते फक्त माझ्या घरी आले म्हणून मला फक्त बाहेर काढता येत नाही म्हणून चहा पोहे खायला घालून आपण आदर तिथे करून पाठवून दिलं. पण अशा लोकांना फोन करणे माझं तत्वच नाही, माझ्या तत्वात बसतच नाही.